नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहे सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सबस्क्राईब झाल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. चला मग तुमचं जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओ छान अशी पूर्ण उंची घेतली आपण 13.5 इंच, घडी घेतली 9.5ची. त्याच्यासाठी 2.25 इंचाची गळारुंदी घेऊन 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर. जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंढ्याची उंची घ्यायची. हा बॉक्स तयार करायचा आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे. गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच. 2.25 इंचाची घ्यायची गळारुंदी आणि हा बॉक्ससुद्धा तयार करून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, 32 छातीचं माप आहे. त्याच्या मापानुसार आपण ही कटिंग करणार आहे, तर तुम्ही तुमच्या मापानुसार कटिंग करायची. गळ्याला गोल आकार देऊन आपण मोंढ्याचा आणि गळ्याचा आकार कट करून घ्यायचा आहे. अगदी व्यवस्थित आणि जसं आपण आखलंय तसंच ते कट करायचं आहे. त्याच्यानंतर घ्यायचं ब्लाऊज पीस, त्याच्यावरती ठेवायचं हे अस्तर आणि मोंढ्याच्या आणि गळ्याच्या बाजूने थोडा थोडा कपडा असा कट करून घ्यायचा आहे. पीस ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तर ओपन करायचं आणि त्याला पिना लावून घ्यायच्या, किंवा तुम्हाला डायरेक्ट जर शिवता येत असेल तर डायरेक्ट शिवायचं. अगदी व्यवस्थित असं ठेवायचं. डायरेक्ट शिवता येत असेल तर असं डायरेक्ट शिवायचं, नाही तर पिना लावायच्या. तुम्हाला जितक्या पिना लावायच्या तितक्या तुम्ही लावू शकता. आपण इथे 2-3च पिना लावून घेणार आहे. आणि ज्यांना डायरेक्ट शिलाई येत नसेल ना, त्यांनी काय करायचं, खडूच्या साहाय्याने नाही थोडीशी 1/2 इंचावर रेष मारायची पूर्ण गळ्याला आणि त्या रेषेवरती बरोबर अशी शिलाई मारून घ्यायची. बघा, याप्रमाणे अगदी व्यवस्थित अशी शिलाई मारायची आहे. पिना काढून घ्यायच्या आणि मधला जो कपडा दिसतोय ना तो कट करून घ्यायचा आहे. गळ्यावरती मारायचे असे छोटे छोटे कट. शिलाईला धक्का लागणार नाही याची काळजी घ्यायची. अस्तर पलटी करायचं, वरतून द्यायची छान अशी दापटीप. मैत्रिणी, तुम्ही अजूनही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा. छान छान व्हिडिओ रोज बघत जा. मस्त मस्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, त्याही बघा. अगदी व्यवस्थित अशी दापटीप आपल्याला द्यायची आहे. त्याच्याने आपला जो गळा आहे ना तो परफेक्ट असा तयार होतो. कपड्याला पलटी मारून सगळीकडनं अस्तर जॉईंट करून घ्यायचंय. बघा, याप्रमाणे अगदी व्यवस्थित असं आपण हे अस्तर जॉईंट करून घेणार आहे. आता उरलेला जो एक्स्ट्राचा कपडा दिसतोय ना तो कट करून घ्यायचा आहे. याप्रमाणे अगदी व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे. लगेच आपल्याला पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे. खाली 1/2 इंच, वरती 4.5 इंच असे दोघंही टक्स आपल्याला सारखेच मारायचे. त्याच्यानंतर आपल्याला कमरेला पट्टी लावायची. पट्टी घ्यायची, तिला एका बाजूने असं फोल्ड करायचं आणि ती अशी ठेवून शिलाई मारून घ्यायची. पट्टीला द्यायची दापटीप. पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. त्याच्यानंतर आपण कॉन्ट्रास्ट कपडा घेतला, मॅचिंग दोरा घेतला त्याच्यासाठी, आणि हे हा फोम आपल्या साडीमध्ये जो निघतो ना तो आहे, तर तो जसं जपून ठेवला ना आपल्याला पोटली बटन बनवायला कामात येतं. बघा, ह्याप्रमाणे कपड्याच्या मध्ये थोडीशी ते असं तोडून घ्यायचं. कपड्याच्या मध्ये थोडंसं असं गोल करून ठेवायचं आणि पूर्ण कपडा असा गोळा करून त्याला त्या मॅचिंग दोऱ्याने असे पॅक करून घ्यायचे. बघा, एक गाठ मारून घ्यायची दोऱ्याची, म्हणजे ते पॅक होतं. जो उरलेला कपडा दिसतो जास्तीचा तो असं कट करायचा. छान असं पोटली बटन आपलं तयार होतं आणि याच्याने सुई पण तुटत नाही लावायला आणि ते खराब पण होती नाही. त्याच्यामुळे अगदी छान असे हे बटन आपले तयार होतं. साधारण 1-1 इंचाच्या अंतरावरती किंवा 1/2 इंचाच्या अंतरावरती हे बटन आपल्याला पूर्ण गळ्याला लावून घ्यायचे. बघा, अगदी छान असे बटन आपले लावून झालेले. त्याच्यानंतर आपल्याला त्याच कलरची, आता म्हणजे कॉन्ट्रास्ट कलरची पट्टी घ्यायची. साधारण 4 इंच रुंदीची पट्टी आपण घेतली, तिला अशी डबल घडी करून
कडेने शिलाई मारून घ्यायची. पट्टी जरा लांबच घ्यायची आपल्याला. ही शिलाई मारून झाली का तिला असं कशाच्या तरी सहाय्याने पलटी करून घ्यायचं. अगदी व्यवस्थित असं पलटी करायचं. ही पट्टी आपण लांब घेतलेली आहे बघा. पलटी केल्यानंतर तिचे ह्याप्रमाणे पट्टी तयार होते. आता तिला बरोबर अगदी व्यवस्थित हाताने करून आणि सेंटरला बरोबर आपल्याला शिलाई मारायची. म्हणजे अशा चुन्या टाकायच्या आणि सेंटरला शिलाई मारायची, हे लक्षात ठेवायचं. छान अशी फ्रिल त्याची तयार होते बघा. अगदी छान अशी फ्रिल तयार झाली की ही आपल्याला गळ्यावरती अशी लावून घ्यायची. अगदी छान नवीन आणि सोपी डिझाईन आपण आज बनवली. त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा. बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. ते दाबल्यानंतर तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळोवेळी मिळेल. आता जी शिलाई आपण मारलेली आहे ना फ्रिलला, त्याच शिलाईवरती आपल्याला ही अशी छान अशी नाजूक लेस आपल्याला लावून घ्यायची. इथे तुम्ही कोणती लेस वापरू शकता. मी इथे गोल्डन लेस वापरलेली आहे. बघा लेस लावल्यानंतर अगदी सुंदर असा लुक आपल्या ब्लाऊजच्या गळ्याला आलेला आहे. आता आपल्याला बनवायचे लटकन, त्याच्यासाठी 2 चौकोनी तुकडे आपण घेतले. 2 घेतलेत 2 कलरचे. त्याला ह्याप्रमाणे त्रिकोण बनवून त्याची अशी पाकळी तयार करायची. शिलाईच्या बाहेरचा कपडा कट करायचा. हा एक चौकोन घ्यायचा, त्याच्या असं सेंटरला हे ठेवायचं कोपऱ्यामध्ये. वरून एक पदर त्याच्यावर मुडपून घ्यायचा. पुन्हा ओपन करून हा त्रिकोण शिवून घ्यायचा. त्याच्यावरती जी आपण गळ्याला लेस लावली तीच तिथे लावून घ्यायची. म्हणजे ते लटकन सुद्धा अगदी छान दिसेल. आणि नॉड घेऊन आपल्याला ह्याप्रमाणे ठेवायची आणि शिलाई मारून घ्यायची. सुंदर असं लटकन अगदी कमी वेळात आपलं तयार होतं बघा. याचप्रमाणे आपण हे लटकन सुद्धा बनवून घेऊ. मैत्रिणी, तुम्ही अजूनही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा. छान छान व्हिडिओ बघत जा आणि कमेंटमध्ये सांगत जा व्हिडिओ कसा वाटला ते. दुसरे लटकन आपण ह्याचप्रमाणे बनवून घेतलं. दोघंही नोड आपण आता जॉईंट करून घ्यायचे आहे. साधारण 2.5 इंच मोजायचं वरतून आणि दोघंही नॉड आपल्याला हे लावून घ्यायचे आहे. आणि नॉड लावल्यानंतर आपल्याला बघायचं आहे आपल्या ब्लाऊजचा फायनल लुक. मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि सखी लेडीज टेलर चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे. बघा आपल्या ब्लाऊजचा हा फायनल लुक. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. मैत्रिणी, कशी वाटली आपली ब्लाऊज डिझाईन? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची. ते व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.